चला तर मंडळी, आज आपण मस्त रसिले जुसिले इथं गुलाबजामुन बनवणार आहे। आता लवकरच येणार आहे रक्षाबंधन, तसे कोणत्याही सणाला तुम्ही ही मिठाई बनवून तयार करू शकता। मिठाई म्हटलं तर पेढे वगैरे नाही, आज आपण एकदम रसिले जुसिले इथे गुलाबजामुन बनवणार आहे। खूप जणांची कंप्लेंट राहते की माझे विरघळतात ऑइलमध्ये गेल्यानंतर, किंवा इथे आपण जेव्हा पाक बनवतो त्यावेळेस हे परफेक्ट बनत नाही, एकदम गोळा बनून जातात, स्किनवरची निघून जाते। हे सर्व गोष्टी मी लक्षात घेऊन आजची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। कंटिन्यू दाखवणार, कारण की तुमची रेसिपी खराब न हो। तर अशाच नवनवीन माझ्या रेसिपी बघत राहा। आणि आजची मेन म्हणजे रेसिपी बनणार आहे कमी सामानामध्ये आणि कमी वेळामध्ये परफेक्ट इथं गुलाबजामुन तयार करणार आहे। तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी आपण स्टार्ट करून घेऊ। नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा आणि कमेंट करून नक्की कळवत जा। तर इथं परात घ्यायची आहे, मोठं भांडं कोणतंही इथं आपल्याला मेसेजसाठी घ्यायचं आहे। आणि इथे 250 ग्राम मी खवा घेतलेला आहे, 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं। त्याच्यामुळे याच्यावरचं जेवढं पाणी आहे, मॉइश्चर आहे, हे सर्व निघून जातो आणि एकदम ड्राय इथे आपल्याला खवा मिळतो। हाताने मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। हे मी तुम्हाला कंटिन्यू दाखवीन, कारण की ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीची आहे। तर हाताने मॅश झाल्यानंतर आपल्याला कंटिन्यू इथे 10 ते 12 मिनटं हाताने म्हणजे मनगट्याने इथं आपल्याला मॅश करायचं आहे। जर तुम्हाला कंटाळ येत असेल तर मिक्सी बारमध्ये टाकायचा आणि बंद चालू करून फक्त 10 सेकंद फिरवायचे, म्हणजे गोळा परफेक्ट तयार होतो। तर हे 12 मिनटं झालेले आहे माझे। तर चला आता इथं मैदा घालायचा आहे। मैदा पूर्ण घालायचा नाही, 2 टीस्पून पहिल्यांदा घालायचा आहे, त्याच्यामुळं परफेक्ट इथे आपली हलवाई स्टाईलमध्ये इथं गुलाबजामुन तयार होणार। तर हे बघू शकता तुम्ही, पूर्ण इथं ऑब्झर्व होईपर्यंत मस्त मॅश करून घ्यायचं आहे आणि एकदम आपल्याला सॉफ्ट इथं डो तयार करून घ्यायचा आहे। तर मी कंटिन्यू इथे 10 ते 12 मिनटं झालेली आहे। कमीत कमी आपल्याला 20 मिनटं लागतात मॅशेससाठी, त्याच्यामुळं आपले गुलाबजामुन परफेक्ट तयार होतात। तर आता 2 टीस्पून मी मैदा घातलेला होता, नंतर इथे 2 टीस्पून घालायचा, म्हणजे 250 ग्राममध्ये 4 टीस्पून चांगले इथं परफेक्ट मेजरिंग आहे। तर चुटकीभर इथं आपल्याला खाण्याचा सोडा, म्हणजे फुले फुले आणि एकदम परफेक्ट आपले गुलाबजामुन बनतात। तर हा बघा, मी इथे टोटल 4 टीस्पून मैद्याचा वापर केलेला आहे। आता मी मॅशेससाठी इथे पूर्ण मॅश करून घेतलेला आहे, एकजीव करून घ्यायचा गोळा। आणि इथे मला कमीत कमी झालेले आहे, आता टोटल वेळ जे आहे तो इथे मला झालेला आहे 25 मिनटं। मी हातानेच इथं मेहनत केलेली आहे। आता गोळा बनवून बघायचा, गोळा दाबून दाबून इथं गोल करत करत आपल्याला इथं फिरून घ्यायचा आहे। जर आपल्याला गोळ्यावर क्रॅक दिसत असेल तर आपला गोळा परफेक्ट तयार झालेला नाही, हे आपल्याला कळते। तर हा मस्त सॉफ्ट आणि इथे काहीच क्रॅक नाही आहे, जशी आपल्याला मिठाई दिसतात, पेढे दिसतात, बस तशाच पद्धतीचा इथं गोळा तयार झालेला आहे। फक्त 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचे आहे। तर चला, मी 2 ते 3 मिनटं झालेले आहे। आता इथं गोळा एक समान झाला पाहिजेत, आपले गुलाबजामुन समान प्रमाणे इथं आले पाहिजेत। तर मी चाकूने कट केलेले आहे, त्याच्यामुळं इथं परफेक्ट मेजरिंग आणि परफेक्ट इथं गोळा आपले तयार होणार। तर फिरून फिरून दाबून दाबून घ्यायचा, असा गोलसर गोळा तयार करायचा। दुसरासुद्धा दाखवते, असा एकदम चिकना हाताने दाबून मनगटीन करायचा, म्हणजे गोल आकार त्याला येऊन जातो आणि एकदम परफेक्ट गोळे इथं तयार होतात। हे बघू शकता, एकदम परफेक्ट, कारण की याच्यावर काहीच क्रॅक नाही। जेव्हा क्रॅक आले तर आपला गोळा परफेक्ट नाही हे समजून घ्यायचं, आणि ऑइलमध्ये जाताच हे वितळून जातात, म्हणजे फुटतात। त्याच्यामुळं आपल्याला गोळा हे सर्वात आधी आपल्याला मेन गोळ्यावरच लक्ष ठेवायचं की आपला गोळा परफेक्ट आहे किंवा नाही। तर चला, अशाच पद्धतीने सर्व गोळे तयार करून घ्यायचे गुलाबजामुन। तर हे बघा, मी इथे 1 किलोच्या आसपास 250 ग्राममध्ये जे आपला खवा होता तो 250 ग्राममध्ये मस्त 1 किलो आपल्याला इथं गुलाबजामुन मिळतात। हे छोटा गोळा मी तयार केलेला आहे ऑइल चेक करण्यासाठी। तर चला, हे बघू शकता तुम्ही, मस्त सुंदर इथं आपले गुलाबजामुन कच्चे तुम्हाला दिसत असेल। तर याच्या आधी आपल्याला इथं पाक तयार करायचा आहे। पाक तयार कसा करायचा हे सर्वांनाच माहीत आहे। 250 ग्राम माझा खवा होता, तर मी इथे मोठा म्हणजे 250 ग्राम मी इथं साखर घालणार आहे। सेम प्रमाण इथं आपल्याला साखरेचं घ्यायचं। तर इथे मी याच कपाने मापून पाणी टाकणार आहे। एक पहिल्यांदा फुल भरून कप पाणी ॲड करून घ्यायचं आपल्याला, नंतर थोडीशी इथे आपल्याला एका कपाला थोडंसं कमी पाणी घालायचं, म्हणजे इथे 1.5 कप याच्या आसपास पाणी घातलेलं आहे।
तर आता चांगलं आपल्याला इथं चिपचिपी आपल्याला एकदम चिकट इथं आपल्याला तर एक तारी नको, फक्त आपल्याला चिकट इथं पाक तयार करायचा आहे. तर बघू शकता इथं पाक तयार झालेला आहे. तर आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं. आता चला ऑइल आपल्याला गरम करून घ्यायचं एका साईडला. तर इथे थोडंसं आपल्याला इथं मी गोळा केलेला आहे हे टाकून बघायचा. थोडेसे बुडबुडे येत आहे, हळूहळू येत आहे, तर म्हणजे आपल्याला बस एवढंच तेल इथं गरम हवं. तर आता मी जास्त आपल्याला खराब न हो म्हणून तुम्हाला दाखवत आहे. माझे परफेक्ट झालेले आहे, पण तुमच्यासाठी दाखवते. फक्त 2 गुलाबजामुन बनवून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमचे गुलाबजामुन खराब न हो. तर टाकताच तुम्हाला दिसत असेल एकदम हळूहळू इथे बबल्स येत आहे खालून. तर हे वरपर्यंत उचलल्या जातात. आपल्याला न इथं चम्मच घालता काहीच करता ते उडून जातात, वर तरंगतात ते. तर फक्त आपल्याला वर असं म्हणजे ऑइल घालायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, की हे सर्व बाजू समान प्रमाणे इथे आपल्याला लालसर व्हावी. तर हे बघू शकता गोळा वर येत आहे हळूहळू. तर आपल्याला इथे 10 ते 12 मिनटं लागतात. हे गोळा पूर्ण वरे आला की समजून घ्यायचे आपले परफेक्ट इथं गुलाबजामुन तयार होणार आहे. तर मी एक समान सर्व काही टाकणार होती इथे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 2 गुलाबजामुन बनवून दाखवलेले आहे. कारण की इथे ऑइलमध्ये घालताच विरघळणार नाही किंवा इथं परफेक्ट बनणार नाही. त्याच्यामुळं 1 किंवा 2 टाकून बघायचे पहिल्यांदा. परफेक्ट झाले की मग तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही टाकून इथं फ्राय करू शकता. तर आता तुम्हाला इथं जर काळे गुलाबजामुन बनवायचे असेल तर आणखीन इथे 10 ते 12 मिनटं देऊ शकता तुम्ही. पण हे आपल्याला गुलाबजामुन बनवायचे आहे. मस्त इथं कलर आलेला आहे बघू शकता. क्रॅक बिलकुल नाही. एकदम परफेक्ट गुलाबजामुन तयार झालेले आहे. आता मी दुसरे याच्यामध्ये जेवढे मला टाकायचे आहे अर्धी बॅच मी इथे टाकणार आहे. ऑइल आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे, जास्त गरम नको. आता ही गरम आहे त्याच्यामुळं थोडेसे इथं लालसर होणार आहे पटकन. तर मी इथे गॅस बंद केला नव्हता त्याच्यामुळं. तर गॅस बंद करायचं, एकदम लो टेम्परेचर करायचं ऑइलचं, नंतरच इथं टाकायचं. मी ही स्टेप तुम्हाला दाखवायची किंवा इथं विसरली होती बोलायला. तर एकदम परफेक्ट बनतात. हे बघा छान मस्त 8 ते 9 मिनटं लागतात. जास्त आपल्याला वेळ लागत नाही. पण आपल्याला एकदम सुरूपासून तर एंडपर्यंत आपल्याला गॅस जे आहे तर मिडियमच ठेवायचा आहे. जर आपण फुल केला किंवा एकदम मीडियम केला तर आपले जळून जातात. वरची बाजू आपल्याला एकदम लालसर दिसते, आतमध्ये कच्चे राहतात. त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ जरी झाला तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण परफेक्ट गुलाबजामुन बनून तयार होतात. तर आपली एक बॅच तयार झालेली आहे. दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने तयार केलेली आहे मी. आता हे पूर्ण गुलाबजामुन काढून घेते मी. थोडेसे हलकेसे थंड करायचे आहे. एका साईडला आपली मस्त चासणीसुद्धा मस्त इथं थंडी झालेली आहे. इलायची पावडर घालायचं आहे. एसेन्स जर असेल तुमच्याजवळ तर तुम्ही टाकू शकता 2-3 ड्रॉप. बस मस्त इथं आपला सिरप जे आहे तयार झालेला आहे. तर थोडंसं हलकंसं हात आपल्याला इथं टच केला तर जळला नाही पाहिजे एवढंच आपल्याला इथं हवं. तर मी एक एक करून इथे गुलाबजामुन ॲड करणार आहे. मस्त शायनिंग येतं. जर तुम्हाला तुपाचे 2 इथं थेंब जरी टाकले तरी चालेल, काहीच हरकत नाही. एकदम जबरदस्त दिसतात. खायला खूप टेस्टी लागतात, सर्वांनाच माहीत आहे. पण एकदम आपण सोप्या पद्धतीने परफेक्ट बनवली की त्याची चव जी आहे अप्रतिम राहते. खायला खूप टेस्टी लागतात. तर बस आता इथे मस्त मी एका मोठ्या भांड्यामध्ये इथे ट्रान्सफर केलेलं आहे. आता इथे 5 ते 6 घंटे आपल्याला ठेवायचे आहे. याच्यामध्ये मस्त सिरप ऑब्झर्व होणार आहे. तर चला आता 5 ते 6 मिनटं ठेवण्याआधी तुम्हाला दाखवते की आपले गुलाबजामुन दिसत कसे आहे. एकदम परफेक्ट एकसारखा इथं कलरसुद्धा आलेला आहे आणि मोठ्या भांड्यामध्येच इथं ट्रान्सफर करायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मस्त इथे मी 4 ते 5 घंटे इथं ठेवलेले होते फ्रीजमध्ये. चांगले इथं ऑब्झर्व झालेले आहे, दिसतच असेल पूर्ण इथे जे आहे सिरप याच्यामध्ये ऑब्झर्व झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते झूम करून. हा बघा मस्त कलर तुम्ही पाहू शकता. जर दाबून पाहिला तर मस्त याच्यामधून जे ड्रॉप निघतात ना अप्रतिम दिसायला तो खूप छान, खायला खूपच टेस्टी. मी तुम्हाला इथे काप करून सुद्धा दाखवते की परफेक्ट आतमध्ये मस्त इथे सिरप गेलेला आहे. मला इथं पकडता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ लागेल. तर मी दाखवते तुम्हाला. हा बघा मस्त इथं परफेक्ट इथं आपले गुलाबजामुन परफेक्ट तयार झालेले आहे. बघू शकता आतमध्ये मस्त इथं सिरप गेलेला आहे.
तर एकदम सोप्या पद्धतीने आजची आपण रेसिपी बघितलेली आहे. थोडंसं डेकोरेट करायचं आहे. तर चला. तर मी इथे कोकोनट पावडर इथं ॲड केलेलं आहे. काही तसेच ठेवलेले आहे दाखवण्यासाठी. तुम्ही बदाम, पिस्ता जसं तुम्हाला आवडत असेल तशी इथे तुम्ही डेकोरेट करू शकता. जसं तुम्हाला इथे चांदीचा वर्क लावू शकता तुम्ही मस्त, किंवा इथं सिल्वर पेपरसुद्धा लावू शकता. जशी तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही इथं डेकोरेट करून एन्जॉय करू शकता. रक्षाबंधनला तुम्ही अशा तुमच्या भावांना देऊ शकता, किंवा असे तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले तर पटकन ही रेसिपी रात्रीनं बनवली की सकाळी ही तुम्ही सर्वांना देऊ शकता. तर एकदम सोप्या पद्धतीने कुठंच तुम्हाला इथं दिसत नसेल की क्रॅक आलेले आहे किंवा फाटलेले आहे. बिलकुल नाही, एकदम एक समान कलरसुद्धा एकदम परफेक्ट. इथं आजची हलवाई स्टाईल आपण इथं तयार केलेली आहे. गुलाबजामुन हे तुम्हाला लक्षात आलेले आहे. छोटे छोटे टिप्स तर फॉलो करा. अशीच बनवून बघा. अशीच तुम्हाला आवडेलसुद्धा, बनवायलासुद्धा आणि खायलासुद्धा. कशी वाटली माझी गुलाबजामुन रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा, मेन म्हणजे खात राहा मंडळी. तर भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.